हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या सोमवार 3 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये मामी चक्क प्राजक्तासमोर ढसाढसा रडली आणि प्राजक्ताला म्हणाली की आयुष्यभर मी तुझे पाय धरेल, फक्त जसं तू मामाला वाचवलं तसं आपलं घर वाचव, आमच्या हक्काचं घर आम्हाला परत मिळवून दे, नाहीतर आम्ही सुद्धा अनाथ होऊ. त्यामुळे प्राजक्ताने निर्णय घेतला की ती सुलक्षणा सूर्यवंशीची ऑफर स्वीकारणार आणि मग प्राजक्ता सुलक्षणाला भेटायला गेली. सुलक्षणाला म्हणाली की मी आलोकशी लग्न करायला तयार आहे, पण तुम्हाला आरव आणि भाग्याचं सुद्धा लग्न लावून द्यावं लागेल. हे ऐकून सुलक्षणाला जबर धक्का बसलाय. सुलक्षणा प्राजक्तावर खूप ओरडली आणि तेवढ्यात आलोक तेथे आला. मग सुलक्षणा लग्नाला होकार देईल की नकार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते आणि भाग्या वैद्यबुवांना औषध देते. वैद्यबुवा औषध आणि पाणी घेतात आणि तेवढ्यात तृप्तीची कटकट सुरू होते. तृप्ती ही कौस्तुभला म्हणते, कौस्तुभ, मी खाली नाही झोपणार, माझी साडी खराब होते. कौस्तुभ चिडून म्हणतो, तृप्ती बस कर यार, प्रत्येक गोष्टीत तू प्रॉब्लेम कसे काय शोधून काढू शकतेस? झोपल्यावर साडी खराब होते, पाणी नाहीये, मला सुद्धा त्रास होतोय, खाली झोपून झोपून माझे पाठीचा पार भुगा झालाय, पण मी काही बोलतोय का? तृप्ती म्हणते, माझी सुद्धा अवस्था काही वेगळी नाहीये, मी सुद्धा खाली नाही झोपू शकत. हे सगळं ऐकून वैद्यबुवांना आणि घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटतं. तृप्ती कौस्तुभ यांची भांडणं सुरूच असतात आणि तृप्ती चिडून म्हणते, ट्रेनच्या डब्यामध्ये जशी माणसं असतात ना, तसं मला वाटतंय. 3 लोक बसले तरी चौथा म्हणतो, बाजूला सरको बाजूला सरको, तशी या घराची अवस्था झालीये. आजी चिडून म्हणते, तुला नाही जमत ना, मग उतर ना ट्रेनमधून, तुला काय कोणी खूप आग्रह केला काय घरामध्ये राहण्याचा? जा हे घर सोडून. तर तृप्ती चिडून म्हणते, जाणारच आहे, पण तुमच्या नातवाने अडवले ना म्हणून थांबले मी. तर भाग्या चिडून म्हणते, वहिनी काय आहे तुझं? या घरात सगळ्यांनाच त्रास होतोय, पण आम्ही सहन करतोय ना, थोडे दिवस सहन करायला काय प्रॉब्लेम आहे? मी आणि प्राजक्ता सुद्धा किचनमध्ये कशाबशा झोपतोय, त्यामुळे उगाच वाद करू नकोस, गप्प बस. तृप्ती भाग्याला रागारागाने डोळे दाखवते. सगळे गप्प बसतात. तेवढ्यात चारू ही किचनमध्ये भांडी घासत असते. आजी चिडून म्हणते, अगं भांडे घासून झाले की नाही चारू? घरामध्ये ना नुसती खरकटी भांडी झाली आहेत, पाण्याचा एक थेंब नाहीये, काय करावं काही कळतच नाहीये. आणि इकडे चारू ही किचनमध्येच ही सगळी खरकटी भांडी सिंकमध्ये ठेवत असते. तेवढ्यात प्राजक्ता तेथे येते आणि घरात सगळ्यांना किती त्रास होतोय हे पाहून तिला वाईट वाटतं. आणि मग चारू प्राजक्ताजवळ येते आणि प्राजक्ताला म्हणते की घर ही माणसाची मूलभूत गरज आहे असं म्हणतात. निवारा प्रत्येकाला हवा असतो, पण जेव्हा राहतं घर डोक्यावरचं छप्पर जातं ना, तेव्हा माणसाची काय अवस्था होते हे मला आज पहिल्यांदा कळतंय. घरातील सगळे किती अस्वस्थ आहेत. नाहीतर इथे काही कमी नाहीये, खायला प्यायला सगळं मिळतंय, परंतु तरीसुद्धा हे स्वतःचं हक्काचं घर नाहीये, म्हणून सगळ्यांची चिडचिड होतीये. हे ऐकून प्राजक्ताला वाईट वाटतं. प्राजक्ता म्हणते, मामी सगळं काही ठीक होईल, तू हिम्मत नको हारूस. तर मामी म्हणते, कसं आहे ना प्राजक्ता, हे वाक्य फक्त ऐकायला आणि बोलायला चांगलं वाटतं, परंतु आपण सगळे सपशेल हरलोय आणि आपण आपलं घर पुन्हा कधीही मिळू शकणार नाही, हे सत्य आहे आणि हे आपण मान्य करायलाच पाहिजे. प्राजक्ता खूप दुःखी होते. चारू प्राजक्ताला सांगते, प्राजक्ता, जे घर सोडून आपण आलो ना, ते तुझ्या मामाचं आणि माझं आयुष्य होतं. 30 वर्ष कवडी कवडी कमवून जमून आम्ही ते घर उभं केलं होतं, त्या घरातला संसार उभा केला होता. तुझ्या मामाने आयुष्यभर रुग्णांची सेवा केली, कधी कोणाकडून 1 रुपयासुद्धा घेतला नाही. अशा माणसाबरोबर संसार करत करत आम्ही एवढं सगळं उभं केलं होतं आणि आज 30 वर्षानंतर ते सगळं आमच्या हातून निघून गेलंय. आज मी माझ्या आईच्या घरी, तुझे मामा त्यांच्या सासूरवाडीला त्यांच्या सासूच्या या छोट्याशा घरात राहत आहे, ते सुद्धा या आरोग्याची परिस्थिती असताना एवढ्या वाईट अवस्थेत. तूच विचार कर त्यांची मनस्थिती आता काय असेल. प्राजक्ता म्हणते, मामी सगळं ठीक होईल, आपण कधीच कुणाचं वाईट केलं नाही, मग आपलं तरी वाईट का होईल? तूच विचार कर ना, सगळं काही ठीक होईल. मामी म्हणते, अगं प्राजक्ता,
मी तुला तेच सांगतेय. फक्त एकमेकांना धीर देण्यासाठी ही वाक्य असतात. सगळं ठीक कसं होणार आहे तूच मला सांग. आपल्याला किती पैशांची गरज आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाहीये. त्या कौस्तुभला विचारलं की तू किती पैसे उधार घेतले होते, तर तो काही सांगत नाही, टाळटाळ करतो. याचा अर्थ ती रक्कम एवढी मोठी आहे ना की ती रक्कम आपण कधीच जमू शकत नाही, हे असंच मला वाटतंय. याचा अर्थ आपलं घर आपल्याला परत कधीच मिळणार नाही. प्राजक्ता मनात विचार करते, मामी एकदम बरोबर बोलतेस तू. कौस्तुभ दादाने 20 लाख रुपये घेतले आहेत आणि ते 20 लाख रुपये आपण सगळे आयुष्यभर काम केलं ना तरीही जमा होणार नाही, हेच सत्य आहे. चारू खूप दुःखी असते आणि म्हणते, प्राजक्ता आता तर मी आशा सोडणंच दिली आहे. आपलं घर आपल्याला परत कधीच मिळणार नाही आणि तुला वाईट वाटेल, पण मी तुला सांगते, तू अनाथ आहेस. अनाथ असल्याचं दुःख काय असतं हे तुला चांगलंच माहिती आहे. पण आता तुझे मामा आणि मी सुद्धा अनाथ झाली आहे. आम्हाला आमचं घर परत नाही मिळालं ना तर आम्ही सुद्धा अनाथच मरू असं आम्हाला वाटतंय. प्राजक्ता खूप दुःखी होते आणि मग चारू तिला एक कप दाखवते. या कपाचा कान तुटलेला असतो. चारू प्राजक्ताला सांगते, हा कप आहे ना, मी माझ्या भाग्याच्या 6व्या वाढदिवसाला तिला गिफ्ट दिला होता. मी 6व्या वाढदिवसापर्यंत भाग्याला कोणतीही भेटवस्तू घेऊ शकले नव्हते. भाग्याला मी त्या दिवशी मार्केटमध्ये घेऊन गेले, तुला काय हवंय, आणि तिने हक्काने हा कप माझ्याकडून मागून घेतला होता. हे माझं तिला बड्डेला पहिलं गिफ्ट होतं आणि इतकी वर्ष मी ते सांभाळून ठेवलं, कारण शेवटी माझ्या लाडक्या लेकीचं हे पहिलं बड्डे गिफ्ट होतं. पण त्या दिवशी जो गोंधळ झाला त्या गोंधळात हे सगळं तुटून गेलं. त्याचा कान तुटला. आता काय करायचं? तसंच आमच्या आयुष्याचं झालंय. जसं या कपाला कान तुटल्यामुळे तू कुठेही हात लावल्यावर तुला चटका बसेल ना, तसंच आता आमचं आयुष्य हे कोणत्याही सहाऱ्याविना झालंय. आमच्या आयुष्याला सुद्धा असेच चटके बसताय. आम्ही सुद्धा असेच उघड्यावर पडलो आहोत. प्राजक्ता, खरंच आजपर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागले, तुला खूप त्रास दिला. तुला काय त्रास द्यायचा असेल, बदला घ्यायचा असेल ना, तो माझ्याकडून घे. पण तुझ्या मामाची या सगळ्यात काहीच चूक नव्हती. तुझ्या भावंडांची या सगळ्यात काहीच चूक नव्हती. प्लीज मला माफ कर. हवं तर मी रोज तुझे पाय पकडून तुझी माफी मागेल. परंतु जसं तू तुझ्या मामाला वाचवलंस ना, तसं आपलं घर सुद्धा वाचव. प्राजक्ता, आपलं घर फक्त तूच वाचू शकते. तुझ्याशिवाय दुसरं कुणीही नाहीये. मी तुझ्यासमोर हात जोडते, मी तुझ्या पाया पडते, पण प्लीज प्राजक्ता आपलं घर वाचव, प्लीज आपलं घर वाचव. असं म्हणून चारू हात जोडून ढसाढसा रडू लागते. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. प्राजक्ता चारूला मिठी मारते आणि चारूला मिठी मारताच प्राजक्ताला आठवतं की सुलक्षणाने तिला काय ऑफर दिली होती. सुलक्षणा म्हणाली होती, तू माझ्या आलोकशी लग्न कर, त्याचं नशीब बदल, मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदलते, तुमचं घर तुम्हाला परत मिळवून देते. प्राजक्ता याचाच विचार करत असते आणि मग दुसरा दिवस उजाडतो. प्राजक्ता किचनमध्ये असते आणि पोळ्या बनवत असते. तेव्हा तिला आठवतं की काल रात्री चारूने हात जोडून मला विनंती केली होती की आमचं घर आम्हाला परत मिळवून दे, नाहीतर मी आणि तुझे मामा आम्ही अनाथ होऊ. हे सगळं आठवून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. प्राजक्ता दुःखी होते. त्याच वेळेस तिला हे सुद्धा आठवतं की सुलक्षणा तिला काय म्हणाली होती. सुलक्षणाने तिला आलोकशी लग्न करायला सांगितलं आणि त्या बदल्यात ती घर सोडवायला तयार आहे, हे प्राजक्ताला आठवतं. प्राजक्ता विचार करत असते, मी सुलक्षणा मॅमच्या ऑफरला का नाही म्हणते? मी फक्त स्वतःचा विचार करते का? मी स्वार्थी विचार करते का? मी स्वार्थी झाली आहे का? माझ्या कुटुंबापेक्षा मला फक्त स्वतःचं आयुष्य, स्वतःचं भविष्य हेच महत्त्वाचं वाटतंय का? मी सुलक्षणा मॅमच्या प्रस्तावाला नकार देऊन स्वतः किती स्वार्थी आहे हे दाखवून दिलंय का? हाच विचार प्राजक्ता करत असते आणि याच विचारात गुंग होऊन ती चक्क गॅसच्या तव्यावर हात ठेवणार असते, जेथे दुसरं काहीच नसतं, पोळीसुद्धा नसते, आणि तिचा हात भाजणार इतक्यात भाग्या धावत पळत येते आणि प्राजक्ताला थांबवते आणि विचारते, प्राजू हे काय करत होतीस तू? आता तुझा हात भाजला असताना तुझं लक्ष कुठे होतं? पण प्राजक्ता म्हणते, काय नाही काय नाही, थांब मी तुझा डबा भरून देते. पण भाग्या तिला विचारते, प्राजक्ता माझ्यापासून काय लपवायचं नाही, काय झालंय सांग बरं मला. कालसुद्धा तू इतकी रडलीस आणि आजसुद्धा कोणत्या तरी विचारात गुंग आहेस. कुणी काही बोललंय का तुला? काही झालंय का? सांग बरं मला. तुला माहिती आहे ना, तुझ्या हाताला भाजलं असतं तर त्रास मला झाला असता, आणि जर तुझा हात भाजला असता
तर मी टेन्शनमध्ये असताना मी कोणाचा हात पकडला असता. त्यामुळे मला सांग, तुला काय प्रॉब्लेम आहे. परंतु प्राजक्ता तिला काही सांगत नाही आणि म्हणते, मी तुझा डबा भरून देते. भाग्याला समजतं की नक्कीच असं काहीतरी आहे जी प्राजक्ता आपल्यापासून लपवते. आणि भाग्या म्हणते, प्राजू तुला माहिती आहे ना, तुला खोटं बोलता येतं, पण तुझ्या डोळ्यांना खोटं बोलता येत नाही. तुझे डोळे माझ्याशी नेहमी खरं बोलतात आणि तुझे डोळे मला सांगताय की असं काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीये, माझ्यापासून लपवतीये. आणि आपल्या दोघींमध्ये सुद्धा अशी लपवाछपी कधीपासून सुरू झाली? सांग मला, तू माझ्यापासून काय लपवतीये? कसला विचार करतीये? प्राजक्ता ही भाग्याला सांगते, भाग्या मला एक नोकरीची ऑफर आली आहे. हे ऐकून भाग्याला खूप आनंद होतो. भाग्या विचारते, खरंच? प्राजक्ता सांगते, हो, मला एका नोकरीची ऑफर आली आहे. नोकरीचा पगारसुद्धा खूप छान आहे. एवढे चांगले पैसे मिळतील की आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. परंतु या नोकरीमुळे माझा त्रास वाढणार आहे. भाग्याला काही कळतच नाही. भाग्या विचारते, तुझा त्रास वाढणार आहे म्हणजे? प्राजक्ता सांगते, म्हणजे कामाचा लोड खूप जास्त आहे. मला खूप काम करावं लागेल, त्यामुळे माझा त्रास वाढू शकतो. भाग्या ही प्राजक्ताला समजावून सांगते. आता प्राजक्ता, आपण नोकरी करणार, मग नोकरी करताना आपल्याला त्रास होणारच ना. आणि त्रास हा होतच असतो. पण जर जास्त पैसे मिळणार असतील तर नोकरी करायला, ते काम करायला काही हरकत नाही आहे. पहा, मला तर असंच वाटतंय, तू ही नोकरी स्वीकारायला हवी. पण हो, एवढ्या दिवसात मला एक गोष्ट नक्की कळली आहे की समोरच्याला जशी आपली गरज आहे, आपल्याला गरज आहे, तर आपण नेगोशिएट करायला शिकायला हवं. प्राजक्ता विचारते, म्हणजे? तर भाग्या तिला समजावून सांगते, हे पहा, आता समोरच्या व्यक्तीने तुला नोकरीची ऑफर दिली आहे, जास्त पगार देतोय, याचा अर्थ त्या व्यक्तीला सुद्धा तुझी गरज आहे ना. मग तू सुद्धा नेगोशिएट करू शकते. जसं की आमच्या इथे एक केस आली होती. एक बाई होती जिने मॅटर्निटी लीव्ह घेतली आणि आता तिला नोकरीची गरज आहे. पण डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट सांगितलाय, त्यामुळे कंपनी तिला जास्त दिवस सुट्ट्या देत नाहीये आणि जॉबवरून काढतीये. पण तिला नोकरीची गरज होती आणि ती बाळाला सुद्धा सोडून जाऊ शकत नव्हती. मग मी तिला सजेस्ट केलं की तू कंपनीला अशी विनंती कर की मला काही दिवस वर्क फ्रॉम होम द्या, म्हणजे घरी राहून ती बाळाची काळजीसुद्धा घेऊ शकेल आणि कंपनीला सुद्धा तिला सुट्ट्या द्याव्या लागणार नाही. या प्रकारे कंपनीचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि त्या बाईचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तसंच जर का त्या समोरच्या व्यक्तीला तुला जास्त पैसे देऊन कामावर ठेवायचं असेल तर तू तुझ्या काही कंडिशन ठेवू शकते, नेगोशिएट करू शकते. ही आयडिया प्राजक्ताला सुद्धा खूप आवडते. भाग्या प्राजक्ताला समजावून सांगते, जर या नोकरीमुळे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर ही नोकरी स्वीकारायला काही हरकत नाहीये असं मला वाटतं. प्राजक्ताला सुद्धा या गोष्टीचा विसर पडतो की ही नोकरी नाहीये, तर ही आयुष्यभराची कमिटमेंट आहे, चक्क लग्न आहे. आणि भाग्या म्हणते, चल मी येते. प्राजक्ता तिला म्हणते, अगं डबा तर घेऊन जा. प्राजक्ता तिला डबा देते आणि भाग्याच्या मनात काहीतरी येतं आणि भाग्या प्राजक्ताला विचारते, ही तुझी नवी नोकरीची ऑफर सूर्यवंशींकडूनच आली आहे का? प्राजक्ता क्षणभरासाठी दचकते आणि म्हणते, हो, त्यांच्याकडूनच आली आहे. तर भाग्या म्हणते, या सूर्यवंशींचं आणि तुझ्या आयुष्याचं सगळं जमलंय असं दिसतंय, कारण तुझी पहिली नोकरी पण त्यांच्याकडेच, त्यानंतर आता ही दुसऱ्या नोकरीची ऑफरसुद्धा त्यांनीच दिली आहे. काल तो आरव सूर्यवंशी तुला माझ्याजवळ घेऊन आला. असं वाटतं की सुलक्षणा मॅमला तू खूपच आवडतेस. प्राजक्ताला काय बोलावं ते कळत नाही. भाग्या म्हणते, अगं चेष्टा करत होते, चल येते मी, असं म्हणून भाग्या तेथून निघून जाते. आणि प्राजक्ता विचार करते की भाग्याने सांगितल्याप्रमाणे नेगोशिएट करायचं का आणि पुढे काय करायचं. दुसरीकडे सुलक्षणाला सगुना सांगते की प्राजक्ता आणि भाग्याला मामाची, वैद्यबुवांची औषधं मिळाली. हे ऐकून सुलक्षणाला जबर धक्का बसतो. सुलक्षणा सगुनावर खूप चिडते आणि सगुनाला जाब विचारते, मी तुला सांगितलं होतं ना की काहीही झालं तरी प्राजक्ताच्या मामाला औषधं मिळायला नको, मग त्यांना ही औषधं कशी मिळाली? सगुना मान खाली घालते. सुलक्षणा खूप चिडते आणि तिला जाब विचारते, सगुना मला उत्तर हवी आहेत, अशी मान खाली घालू नको. मला सांग, त्यांना ही औषधं कशी मिळाली? अंबिकासुद्धा घाबरलेली असते आणि सगुना सांगते, मॅम मी तुम्हाला खरं सांगते, या सगळ्यात मी जातीने लक्ष घातलं होतं. प्राजक्ता आणि भाग्याला जवळच्या केमिस्टकडे काय, अख्ख्या मुंबईमध्ये ही औषधं कोठेच मिळू नये अशी मी व्यवस्था केली होती. तरीसुद्धा त्यांना ही औषधं कशी मिळाली तेच मला कळत नाहीये. सुलक्षणा विचारते, अगं मी सुद्धा तुला तेच विचारतेय ना, त्यांना ही औषधं कशी मिळाली? सगुना सांगते,
मला सुद्धा तेच कळत नाहीये. मी स्वतः त्या दोघींच्या हातात ती औषधं पाहिली तेव्हा मला समजलं की त्यांना औषधं मिळाली. पण मॅम, कोणत्याही केमिस्टकडे त्यांना ही औषधं मिळाली नाहीये. कोणताही केमिस्ट त्यांना औषधं देऊ शकत नाही. नक्कीच त्यांनी बाहेरून कुठून तरी ही औषधं अरेंज केली असावीत. सुलक्षणा आणखीनच चिडते आणि म्हणते, सगुणा असावीत, कशी मिळाली माहीत नाही, अशी उत्तरं मला नाही अपेक्षित. मी तुझ्याकडून खूप आशा ठेवून होते, पण तू मला फसवलंय, निराश केलंय. तू एवढी मूर्ख कशी असू शकतेस? तुला माहिती आहे ना, मी आलोकच्या लग्नासाठी कोणत्याही पातळीला उतरायला तयार आहे. मी काहीतरी वाईट काम करतेय आणि तुझी काय इच्छा आहे, मी आणखीन वाईट कामं करतच राहावी? प्राजक्ताने आलोकशी लग्न करायला कधीच तयारच होऊ नये. सगुणा, तू आज मला खूप निराश केलंय. तुझ्यामुळे एक मोठी संधी माझ्या हातून गेली आहे. नाहीतर आत्तापर्यंत प्राजक्ता येथे आली असती आणि या लग्नासाठी तिने होकार दिला असता. तू मला खरंच खूप निराश केलंय सगुणा, खूप. सगुणाला वाईट वाटतं. ती मान खाली घालते आणि तेवढ्यात अंबिका म्हणते, प्राजक्ता. सगुणा आणि सुलक्षणा बाजूला वळून पाहतात तर चक्क प्राजक्ता दरवाजात उभी असते. प्राजक्ताला पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. प्राजक्ताने आपलं बोलणं ऐकलं की काय? मीच प्राजक्ताच्या मामाची औषधं गायब केली होती हे तिला समजली काय, अशी भीती सुलक्षणा, अंबिका, सगुणा या सगळ्यांना वाटते. आणि सुलक्षणा लगेच पुढे येते आणि म्हणते, प्राजक्ता, तू येथे बाहेर काय करतेयस? ये ना आतमध्ये. प्राजक्ता आतमध्ये येते. सुलक्षणाला अजूनही भीती वाटत असते की प्राजक्ताने आपलं सगळं बोलणं ऐकलं की काय. सुलक्षणा प्राजक्ताला विचारते, प्राजक्ता, तू आमचं बोलणं ऐकलं का? पण प्राजक्ता काहीच म्हणत नाही आणि सुलक्षणाला सांगते, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. सुलक्षणा म्हणते, ठीक आहे, बोल ना. प्राजक्ता म्हणते, एकांतात. सुलक्षणा म्हणते, ठीक आहे. आणि सुलक्षणा प्राजक्ताला आपल्याबरोबर घेऊन जाते. सगुणा आणि अंबिका खूप घाबरतात. सगुणा अंबिकाला विचारते, प्राजक्ताने आपलं सगळं बोलणं ऐकलं का? तर अंबिका सांगते, मला नाही वाटत तिने ऐकलं. जेव्हा मी वळून पाहिलं तेव्हा ती तेथेच उभी होती, आपलं बोलणं ऐकत होती. पण जर तिने आधीचं सगळं बोलणं ऐकलं असतं तर नक्कीच ती तशीच निघून गेली असती, येथे थांबली नसती. हे ऐकून सगुणाच्या जीवात जीव येतो आणि सगुणा म्हणते, हे सगळं काय होतंय ना, कळतच नाहीये. अंबिकासुद्धा देवाला प्रार्थना करते, बाप्पा सगळं ठीक होऊ दे, तूच काहीतरी कर आता. आणि सुलक्षणा प्राजक्ताला आपल्या बेडरूममध्ये घेऊन येते, दरवाजा बंद करते. प्राजक्ता काहीच बोलत नाही. सुलक्षणा तिला म्हणते, प्राजक्ता, मला असं वाटतंय की आलोकशी लग्न न करण्याचा विचार तू बदललाय, म्हणूनच तू येथे आली आहे. मला सुद्धा काल हाच प्रश्न पडला होता की तू एवढी स्वार्थी कशी वागू शकतेस? तू फक्त स्वतःचा विचार करतेयस, तुझ्या मामाचा, मामीचा, कुटुंबाचा विचार करत नाहीये. आणि प्राजक्ता अशी कधीच वागू शकत नाही हे मला माहीत होतं. रागाच्या भरात तू जे काही बोलून गेलीस ते मी सगळं विसरलीये. आणि आता तू आलोकशी लग्नाला होकार द्यायलाच येथे आलीये हे मला चांगलंच ठाऊक आहे. प्राजक्ताला आठवतं की मामी काय म्हणाली होती, आपलं घर वाचव. मग भाग्या काय म्हणाली होती, नेगोशिएट कर आणि ऑफर स्वीकार. हे सगळं प्राजक्ताला आठवतं. सुलक्षणा हाच विचार करत असते की प्राजक्ता येथे कशासाठी आली आहे आणि तिचा नेमका विचार आहे तरी काय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच पार्ट राखीन ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. मालिका पाहायला मजा येते. आजचा एपिसोडसुद्धा खूप भारी होता. प्राजक्ता शेवटी सुलक्षणाकडे आली आहे आणि ती आलोकशी लग्न करायला होकार देणार आहे. मामीने केलेली विनंती, मग भाग्याने तिला जे नेगोशिएशनबद्दल सांगितलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ती सुलक्षणाच्या घरी आली आहे या लग्नाला होकार देण्यासाठी. पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्राजक्ता ही सुलक्षणाला म्हणेल, मॅम, तुम्ही माझ्याशी बिझनेस डील करताय, मग या डीलमध्ये मलासुद्धा काहीतरी हवं आहे. हे ऐकून सुलक्षणाला आश्चर्य वाटेल आणि मग प्राजक्ताना ही सुलक्षणाला सांगेल, मी तुमच्या मुलाशी, आलोक सरांशी लग्न करायला तयार आहे, पण तुम्हाला आमच्याबरोबरच तुमचा दुसरा मुलगा आरव सरांचं लग्न माझी बहीण भाग्याशी करून द्यावं लागेल. हे ऐकून सुलक्षणाला जबर धक्का बसेल आणि सुलक्षणा ही प्राजक्तावर जोरात ओरडणार, प्राजक्ता, तुझी हिंमत कशी झाली असं मागण्याची? आणि प्राजक्ता हा आवाज चक्क आलोक ऐकणार आणि आलोकला समजेल
की प्राजक्ता आपल्या घरी आली आहे. आलोक रागारागाने आपल्या रूमच्या बाहेर येईल आणि प्राजक्ताला पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाणार. आणि आता आलोक प्राजक्तासमोर आलाय, त्यामुळे तो प्राजक्ताबरोबर काहीही करू शकतो हे सगळ्यांना समजणार. सुलक्षणा, सगुणा, अंबिका आणि प्राजक्ता खूप घाबरतील. मग आता प्राजक्ता तर आलोकशी लग्न करायला तयार झाली आहे, पण आलोक आता प्राजक्ताचं काय करेल? मागच्या वेळेस प्राजक्ता वाचली, पण यावेळेस ती वाचणार का? आणि आलोकचा हा रुद्रावतार पाहून प्राजक्ता पुन्हा एकदा लग्नाचा विचार बदलणार तर नाही ना? त्याचबरोबर सुलक्षणा आरव आणि भाग्याच्या लग्नाला तयार होईल का? हे सगळं पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? पाठराखीण मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.